नमस्कार, मी कविता किचन मराठीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळा स्पेशल खूप सगळ्या पारंपरिक, ट्रॅडिशनल आणि मन तृप्त करणाऱ्या, पोटाला थंडावा देणाऱ्या रेसिपीज पाहत असताना आज आपण कैरीचे पन्हे पाहत आहोत. कारण कैरीपासून चटपटीत खूप सगळ्या रेसिपीज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये कैरीच्या सीझनची सुरुवात आपण या कैरीच्या चटपटीत थंडगार पन्हे तयार करण्यापासून करणार आहोत. किती छान! 5 मिनिटात हे पन्ह झटपट बनवून तयार झालं आहे. लेट्स गेट स्टार्टेड. त्यासाठी या ठिकाणी 2 कैरी घेतलेली आहे. छान आपण या कैरी ताज्या फ्रेश घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये या कैरी 10 मिनिटासाठी तशाच ठेवायच्या, जेणेकरून ह्या कैरी 10 मिनटं पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याच्यावरील जो चीक वगैरे असतो किंवा धूळ वगैरे असते ती सर्व स्वच्छ निघून जाते आणि कैरी आपल्याला क्लीन अशी मिळते, जी आपल्याला पन्ह तयार करण्यासाठी बेस्ट असते. आता ही कैरी आपण छान अशी हाताने चोळून घेणार आहोत. त्यानंतर हे पाणी टाकून द्यायचं आणि ही कैरी जी आहे ती आपण त्याची जी वरील साल आहे ती काढून घेणार आहोत. हवं तर तुम्ही ही कैरी पुसून घेतली तरीही चालणार आहे. तुम्ही जर पन्ह जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल आणि हे पन्ह तुम्हाला जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचं आहे, अगदी 1 महिन्यासाठी पन्ह तयार करण्यासाठीचं सिरप स्टोअर करायचं, तर ही कैरी नक्कीच पुसून घ्या. मी अगदी 2 कैरीचं हे पन्ह तयार करत आहे, म्हणजेच तयार होणारं पन्ह अगदी 4 ते 5 ग्लास एवढंच होणार आहे. त्यामुळे मी ही कैरी पुसून वगैरे घेतलेली नाही, फक्त त्याची वरील साल काढून टाकणार आहे, लगेचच पन्ह तयार करणार आहे. परंतु हे एक महत्त्वाची टिप्स आहे. तुम्हाला जर स्टोअर करायचं असेल तर नक्कीच कैरी पुसून स्वच्छ कोरडी करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने कटरच्या सहाय्याने या कैरीच्या वरील जी साल आहे ती सर्व आपल्याला काढून टाकायची. आणि हो, मला ही कैरीची साल काढेपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करणं खूप सोपं आहे. या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन मराठी, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. आता आपल्या कैरीची साल तर काढून जाईल आणि तुमचं सबस्क्राईब करून झालं की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं नाव देखील कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा. आता आपण कैरीची साल काढून घेतली, त्याचबरोबर कैरीचं बी देखील आपण जी कोय असते ती देखील काढून घेतली. त्यानंतर आपल्याला ही कैरी छान अशी कट करून घ्यायची, कारण आपल्याला ती मिक्सरला छान अशी वाटून घ्यायची आहे. त्यासाठी कैरी छोट्या छोट्या भागामध्ये कट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला ती मिक्सरला पटकन बारीक होईल. अशाच पद्धतीने राहिलेली सगळी कैरी मी या ठिकाणी कट करून घेते. तोपर्यंत तुम्हाला जर कैरीच्या काही रेसिपी आठवत असतील ना तर कमेंट पटकन करा, जेणेकरून त्या रेसिपी देखील आपण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पटकन तयार करूया. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व कैरी या ठिकाणी कट करून घेणार आहोत. सर्व कैरी माझी कट करून होत आलेली आहे. आता आपण लगेचच या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवरती दळून घेऊ. कारण या ठिकाणी आपल्याला कैरीचं पन्ह तयार करत असताना त्यामध्ये कोणतंही केमिकल वगैरे काहीही न ॲड करता त्याचं सिरप तयार करायचं, म्हणजे ते छान असं टिकतं. त्याचबरोबर आपण पारंपरिक पद्धत वापरत आहोत, त्यामुळे गुळाचा वापर केला. गुळाऐवजी जर तुम्हाला खडी साखरेचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता, परंतु पन्ह म्हटलं की गुळाची टेस्ट ही बेस्ट लागते, त्यामुळे मी या ठिकाणी गुळाचा वापर केला. मिक्सरचं भांडं देखील छान स्वच्छ आणि कोरडं असावं. त्यामध्ये ही कैरी टाकायची. आता या ठिकाणी यामध्ये काळं मीठ असेल किंवा या ठिकाणी विलायची पावडर ही मी पन्ह तयार करत असताना त्यावेळी टाकणार आहे. तुम्हाला जर लगेचच यामध्ये ॲड करायची असेल तरी देखील करू शकता. त्यानंतर मिक्सरला झाकण लावायचं आणि ही कैरी आपण अगोदर तळून घेणार आहोत. तुम्हाला गूळ लगेचच यामध्ये ॲड करायचं असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी कैरी अगोदर छान अशी आपण बारीक वाटून घेतली की त्यानंतर गूळ टाकला की छान असा गूळ देखील छान यामध्ये बारीक होतो आणि कैरी देखील व्यवस्थित अशी पल्प तयार होतो. आता या ठिकाणी आपण हा जो कैरीचा जो आपण वाटून घेतलेली आहे ती जर तुम्ही मोजून घेतली तर 1 वाटी एवढी होते. त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ टाकलेला आहे. त्यानंतर मिक्सर चालू बंद करत छान असा हा पल्प तयार करून घेतला. कैरीचं पन्ह तयार करण्यासाठीचं हे सिरप आपलं तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी हे जे सिरप आहे ते स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा, म्हणजे आरामशीर 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतं. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं आहे, स्टोअर करायचं असेल
तर तुम्ही या ठिकाणी स्वच्छ कोरड्या हवाबंद काचेच्या बरणीचा वापर करा म्हणजे आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करा म्हणजे 15 ते 20 दिवस तुम्हाला आरामशीर टिकेल आणि पन्हं तयार करताना आयत्या वेळी पटकन ते सिरप घेता येईल आणि लगेचच तुमचं पन्हं तयार होईल. हे पहा खूप छानच आपलं हे कैरीचं पन्हं तयार करण्यासाठीचं सिरप तयार झालेलं आहे. आता यापासून पन्हं तयार कसं करायचं ते पाहूया. हे कैरीचं जे पन्हं आहे ते अगदी शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. पोटाला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त करणारं जरी असलं तरी त्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या खूप सगळे फायदे. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही देखील अशा पद्धतीचं कैरीचं पन्हं तयार केलं की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. 1 ग्लास भरून आपण हे पन्हं तयार करत आहोत. त्यासाठी 1 चमचा आपण हे सिरप टाकलेलं आहे. आता यामध्ये टाकूया चिल्ड वॉटर. अगदी थंडगार पाणी टाकायचं. तुम्हाला अगदी थंडगार पाण्याऐवजी यामध्ये आईस क्यूब टाकून तुम्हाला हे पन्हं थंड करायचं असेल तरी देखील करू शकता. परंतु आईस क्यूबचा वापर न करता मी थंडगार पाण्याचा वापर केलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं. आता यामध्ये आपण पुदिना टाकणार आहोत. त्याचबरोबर काळं मीठ देखील टाकणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला जर वेलायची पावडर टाकायची असेल, विलायचीयुक्त करायचं असेल तर थोडीशी विलायची पावडर मिक्स करा आणि झटपट अगदी 1 मिनिटामध्ये आपलं हे कैरीचं पन्हं बनवून तयार होतं. खूप जास्त वेळ लागत नाही. या ठिकाणी मी टाकत आहे अगदी पाव चमचाला कमी एवढं काळं मीठ आणि छान असं हे मिक्स करून घेणार आहे. या ठिकाणी तुम्हाला यामध्ये काळं मीठ, विलायची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. अगदी पन्हं तयार करणं खूप सोपं आहे. तुम्ही जर पन्हासाठीचं सिरप तयार करून ते फ्रीजमध्ये स्टोअर केलं आणि जर आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर आयत्या वेळी तुम्ही पटकन हे ग्लास भरून सर्व करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही पन्हं रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, कविताज किचन मराठी या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.